नक्कीच लक्षात घेतोय. काम करत राहा, संधी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची. संजय भालेराव सर तुम्हाला पाहायला मिळतील इंडिया कप मध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला आडव्या बॅटनं खेळताना बॉल थेट उडावलंय सीमारेषा पार, मिळतील धावासा. आता रोशनच्या मागोमाग मयूर सुद्धा षटकारावर होतोय स्वार. ते यहा वहा देखू जहा, मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि रोशनची हवा, षटकार सिक्सर. दोघ जण म्हणजे स्ट्राईकवर कोणीही हसू द्या, फायदा होतोय डोंगरगाव या संघाचा. आतापर्यंत योगदान मिळालं मयूरचं 24 धावांचं आणि रोशनचं 33 धावांचं. विकेटचा शोध जो प्रत्येक गोलंदाज घेण्यासाठी पुढे येत होता, पण आतापर्यंत तो शोध अपूर्ण राहिलेला आहे. 3 चेंडूचा खेळ संपला या षटकातला. फुलटॉस, जर तुम्ही फुलटॉस देत राहाल तर मग मात्र फलंदाज नाही थांबणार, त्यांच्या धावांची भूक पूर्ण करणार. आणि हा येतोय दमदार असरदार नो बॉलवर षटकार. म्हणजे जास्त धावांनी पराभव झाला होता, त्याचमुळे तितक्याच मोठ्या फरकाने त्यांना जिंकायचं होतं. त्याचमुळे पहिल्या डावामध्ये एक अप टू डेट धावफलक आपण पाहिला होता. आणि त्यानंतर मात्र फलंदाज डोंगरगावचे, त्यांच्या मनात भीतीच नाहीये. निर्भीड अशी फलंदाजी आतापर्यंत आपण डोंगरगाव या संघाची पाहतोय. 2च फलंदाज आतापर्यंत वापरले गेलेले आहेत आणि दोघांनी अक्षरशः गोलंदाजीची पिसं काढण्याचं काम केलंय. पण अजूनही संधी आहे लवळे क्रिकेट क्लब या संघाकडे, कारण आत्ताच फेअर बॉल. तर हा षटकार असणार आहे सिक्सर. 6 धावा मिळतील आणि धावसंख्या